गडकरी रंगायतांची आसन क्षमता कमी होणार, 960 आरामदायी खुर्च्या बसवल्या जाणार। ठाण्यातील सांस्कृतिक केंद्र असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतांच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे, परंतु आता नव्याने होऊ घातलेल्या रंगायतांमध्ये आरामदायी खुर्चीचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे। त्यामुळे रंगायतांमधील आसन क्षमता कमी होणार असून आता 960 प्रेक्षक बसू शकणार असल्याची माहिती पुढे आली आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅप्सूल लिफ्ट, 2 वाढीव शौचालये आणि 47 वर्षांनंतर येथील पडदा बदलला जाणार असून त्याच महिलेला पुन्हा तसाच पडदा बनवण्याचे काम देण्यात आले आहे। पडदा काट टाकणार, गडकरी रंगायतांचा पडदा खादी आणि खादीच्या कापडाचा वापर करून 47 वर्षापूर्वी अवघ्या 20,000त नंदाचारी या विद्यार्थिनी असताना तयार केला गेला होता, परंतु आता त्याच पद्धतीचा अगदी तसाच पडदा तो देखील नंदा यांच्याच हातून तयार करण्यासाठी पालिकेने पावलं उचलली आहेत। त्यानुसार आता पडद्याचे कामही सुरू झाले असून त्यावर 22 लाख रुपये खर्च होणार आहे। मुख्य वास्तूचे मजबूतीकरण, तालीम हॉलचे नूतनीकरण, मुख्य प्रेक्षागृहातील संपूर्ण आसन व्यवस्था बदलणे, रंगकर्मीसाठी असलेल्या ग्रीन रूममध्ये आवश्यक सुधारणा करणे, रंगमंच फ्लोरिंग अद्ययावत करणे, वातानुकूलित यंत्रणे सुधारणा, शौचालयांचे संपूर्ण अद्ययावतीकरण आदी कामांचा समावेश असल्याचे आहे। या कामासाठी 23 कोटींचा खर्च केला जाणार आहे। राज्य शासनाकडून हा निधी ठाणे महापालिकेला उपलब्ध झाला आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। प्राणवायूसारखी दळवळणारी आपली मराठी भाषा अभिजातच आहे, प्रोफेसर प्रवीण दवणे यांचे प्रतिपादन। मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा सांगता सोहळा, विद्यार्थी, शिक्षक, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण। जे ईश्वर असतं ते अभिजात, जे संपत नसतं ते अभिजात। अभिजातला सुरुवात नाही, ती परंपरा नाही। मराठी भाषा ही काल परवा निर्माण झालेली नाही, ही पूर्वापार चालत आलेली आहे। चंद्र, सूर्य, तारे, वारे, समुद्र तशी मराठी। त्यामुळे आपली मराठी भाषा ही कधीच नष्ट होऊ शकणार नाही। मातृभाषेवर जो निस्सम प्रेम करतो तो जगातल्या प्रत्येक भाषेवर प्रेम करतो। मुळातच आपल्या रक्तात मिसळलेली, प्राणवायूसारखी दरवळलेली अशी आपली मराठी भाषा असल्याचे प्रतिपादन प्रवीण दवणे यांनी केले। या कार्यक्रमास ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, जीजी गोदेपुरे, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ उपस्थित होते। मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सांगता सोहळा आणि पारितोषिक वितरण समारंभ महापालिका मुख्यालयातील कैलास नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे संपन्न झाला। या निमित्ताने कवी, साहित्यिक प्रवीण दवणे यांचे मराठी भाषेचे अभिजात सौंदर्य या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे आपले भाग्यच। भाषा केव्हा निर्माण झाली हे आपल्याला सांगता येणार नाही, कारण ती प्रक्रिया आहे। भाषा नेमकी केव्हा निर्माण होते त्याचे कॅलेंडर नाही। मराठीत बोलायचं असते, बोलावं लागतं याची चर्चा पूर्वी नव्हती, पण पुढे काय बिनसलं, भाषेचे सुद्धा मार्केटिंग करता येते हे क्लृप्तीबाजांना कळलं असावं। त्यामुळे जागतिकीकरणाच्या रेट्यात इंग्रजी भाषेचं महत्त्व वाढत असताना मराठी भाषेचेही तितकंच टोकात
जो आहे हे अधोरेखित करण्यासाठी आधीच्या पिढ्या कमी पडल्याची खंतही श्री दवणे यांनी व्यक्त केली. महायुतीत ठाण्यात काहीतरी वेगळं घडते. भाजपाचा शिंदेंना ठाण्यातून घेरण्याचा डाव. महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या घडामोडी थांबत नाही. तोच आता ठाण्यात महायुतीत वेगळं काहीतरी घडताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला. एकनाथ शिंदे यांचं ठाणे जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे. ते या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहे. पण त्यांच्या ठाण्यात पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेणार असल्याची घोषणा केली आहे. त्यावर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी महायुतीत मिठाचा खडा टाकू नये असे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे महायुतीत काहीतरी वेगळं घडत असल्याचा राजकीय गंध येताना दिसतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने आता ठाण्यातून घेरण्याची तयारी केली आहे का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्याचं जाहीर केलं आहे. मी जनतेच्या प्रेमाखातर गडकरी रंगायतन येथे जनता दरबार घेणार आहे. मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी ठाण्यामध्येही जनता दरबार भरवणार, अशी घोषणा गणेश नाईक यांनी केली आहे. गणेश नाईक हे आधी 3 वेळा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत. सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री आहेत. दरम्यान गणेश नाईक यांच्या ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याच्या घोषणेनंतर आता शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी इशारा दिला आहे. महायुतीत मिठाचा खडा पडेल असं कोणीही वागू नये. तसेच आमचे देखील मंत्री पालघरमध्ये जाऊन जनता दरबार घेतील असा इशारा नरेश म्हस्के यांनी दिला आहे. खरं म्हणजे नागरी सत्काराचं बोलल्यास तर मी आलोच नसतो. मला या ठिकाणी सांगितलं गेलं की इथले लोकप्रिय नगरसेवक भरत चव्हाण यांच्या विद्यमाने आणि कोपरी परिसरातील जी भारतीय जनता पक्षाची कार्यकारिणी आहे यांच्या माध्यमातून सिनियर सिटीजनना कार्ड वाटप आणि त्याचबरोबर आधार म्हणून काठी देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. म्हणून मी आलेलो आहे. सत्कार मी कधी स्वीकारणार नाही असं स्पष्ट केलेले. लोकांनी निवेदनं द्यावे. लोकांच्या निवेदनाच्या अनुषंगानं लोकांच्या अडचणी दूर करण्याची भूमिका घ्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. एक महत्त्वाची घोषणा केली तुम्ही भाषण करताना की जनता दरबार जो आहे तो तुम्ही घेण्याचं ठरवलं. काय आहे त्याच्याबद्दल तुमचं? हे बघा, बाब अशी आहे की हे महायुतीचं सरकार आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली हे महायुती सरकार कार्यरत आहे. या ठिकाणी लहान मुलं, तरुण, प्रौढ, ज्येष्ठ या सर्वांनाच पुढे सामर्थ्य देण्याचं काम प्रामुख्याने महिला वर्गाला म्हणजे लाडकी बहीण ही संज्ञा घेऊन या ठिकाणी आता महाराष्ट्र थांबणार नाही. तो प्रगतीच्या पथावर गतिमान होईल, शक्तिमान होईल, प्रकाशमान होईल. आणि अशा करता त्या ठिकाणी तर मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. दर 2-1 महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे. ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी लावेल. नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हटलं तर दर महिन्याला जनता दरबार लावेल. शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे. या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही. भारतीय जनता पक्ष, एकनाथजी शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पक्ष या तिन्ही शक्तींच्या माध्यमातून जनतेला भविष्यकाल उज्ज्वल करण्यासाठी आम्ही सगळे झटणार आहोत. वर्षभरात 2264 ठाणेकरांनी घेतला आंतरराष्ट्रीय वाहन परवाना.
परदेशात वाहन चालवण्याचा परवाना मिळवणे काहीसे अवघड असले तरी भारतातून परदेशात शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त जाणाऱ्यांसाठी 1 वर्षासाठीचा वाहन चालवण्यासाठीचा खास आंतरराष्ट्रीय चालक परवाना प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत दिला आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने गेल्या वर्षभरात 2264 ठाणेकरांनी हा परवाना मिळवला आहे. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनीसारख्या देशात गलेलठ्ठ पगाराची नोकरी आणि तिथले राहणीमान चांगले असल्याचा विचार करून नोकरी, व्यवसाय, उच्च शिक्षण घेण्यासाठी अनेक भारतीय जातात. स्वतःला वाहन चालवता येत असेल, सोन्याहून पिवळं असं बोललं जातं. मात्र परदेशात वाहन चालवण्याचा परवाना मिळणं थोडं अवघड असतं. भारतातून परदेशात जाणाऱ्यांसाठी खास आंतरराष्ट्रीय वाहन परवाना दिला जातो. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी ते डिसेंबर 2024 या काळात 2264 ठाणेकरांनी हा परवाना मिळवला असल्याची माहिती दिली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली माहिती. ठाणे जिल्हा आणि एकूणच महाराष्ट्रातून परदेशामध्ये शिक्षणासाठी, व्यवसायासाठी जाणाऱ्या तरुणांचं प्रमाण भरपूर आहे. त्या ठिकाणी वाहन चालवण्याचा परवानगी मिळण्यासाठी इथं महाराष्ट्रातल्या असणाऱ्या त्यांच्या लायसन्सवर वाहन चालवण्याच्या परवान्यावर आंतरराष्ट्रीय वाहन परवाना जारी करण्याची तरतूद मोटर वाहन कायद्यामध्ये आहे. गेल्या वर्षभरामध्ये ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यालयामार्फत साधारणतः 2264 वाहनधारकांना, वाहनचालकांना आंतरराष्ट्रीय वाहन परवाना जारी करण्यात आला आहे. त्यांचं वैध लायसन्स आणि वास्तव्याच्या पुराव्याच्या आधारे ते आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकतात. त्यानंतर त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनद्वारे त्यांना आंतरराष्ट्रीय वाहन परवाना जारी करण्यात येतो.